मी हरिपंत बोलतोय. भाग दुसरा. बाबांचे प्रवचन संपताच हरिनामाच्या गजराने तो परिसर भरून गेला. त्या महान संतांचे डोळे भरून दर्शन घेण्यास गोदावरीचा प्रवाह काही क्षण विसावला. त्यानंतर बाबांनी जमलेल्या सर्व भक्त समुदायास नमस्कार केला. मी बाबांच्या चरणी नतमस्तक झालो. अश्रूंची धार मात्र थांबत नव्हती. बाबांनी मोठ्या प्रेमभराने मला उठवले आणि गळ्याशी लावले. एक महान पिता आपल्या पुत्रापासून दूर जाण्यास निघाला होता. बाबांनी गोदावरीच्या पावनजलात त्याला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला. पाण्याची एक लाट बाबांचे चरणकमल घेऊन गेली. जणू ती म्हणत होती, कल्याणमस्तू. बाबांनी रामकृष्ण हरी असे उच्चारण करीत पाण्यात प्रवेश केला. सारा जनसमुदायाने रामकृष्ण हरी अशा निनादाने आसमंत भरून टाकला. बाबा पुढे पुढे जात होते. गोदावरीचे जल प्रथम त्यांच्या गुडघ्यापर्यंत आले, नंतर कमरेपर्यंत, नंतर छातीपर्यंत आणि आता त्यांचे केवळ शिरच दिसत होते. समस्त जनसमुदायाने उच्च स्वरात एकमुखाने जय जयकार केला. एकनाथ महाराज की जय. बघता बघता बाबा गोदावरीत विलीन झाले. मी विमनस्क मनाने गोदावरीच्या तीरी बसून होतो. नयनात जमलेल्या अश्रूंमध्ये मला बालपणचे दिवस दिसत होते. मी बाबांचा अत्यंत लाडका होतो. मी मोठी गोदाताई मला अत्यंत प्रेमाने खेळवीत असे. आमचे बालपण अत्यंत आनंदात गेले. 8व्या वर्षी माझे उपनयन होऊन माझा विद्याभ्यासास प्रारंभ झाला. थोड्याच काळात मी वेद, उपनिषदे, संहिता, व्याकरण, न्यायशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून व्युत्पन्न झालो. संस्कृत भाषेचे मला मोठे आकर्षण होते. बाबांनी आपली प्रवचने, कीर्तने संस्कृत भाषेत करावी, तसेच ग्रंथरचना सुद्धा संस्कृत भाषेतच करावी असे मला मनोमनी वाटे. परंतु बाबांचे म्हणणे होते की संस्कृत ही देवभाषा असली तरी ती मुठभर लोकांनाच येते. बहुसंख्य लोकांचा उद्धार व्हायचा असेल तर जनसामान्यांना कळेल अशी प्राकृत भाषेतच ग्रंथरचना, कथा, कीर्तने करावयास हवी ना. त्याप्रमाणे बाबांनी आपली सर्व अध्यात्म रचना प्राकृत भाषेतच केली. याचे मला राहून राहून दुःख वाटे. मी ज्यावेळी विद्वत जनांच्या सभेत जाई त्यावेळी तेथील पंडित मला कुत्सितपणे म्हणत, बघा हरिपंत, पहा बघा, तुमचे पिताश्री आपली सारी ग्रंथरचना प्राकृतात करून संस्कृत या देवभाषेचा अपमान करीत आहेत. त्या पंडितांचे म्हणणे मला खरे वाटे. मी त्यावेळी ऐन तारुण्यात होतो आणि ज्ञानाचा अहंकार माझ्यावर स्वार झाला होता. मी बाबांशी या विषयावर अनेक वेळा वाद केला, परंतु बाबा माझ्यावर कधी रागावले नाही. ज्ञानाचा तळपता सूर्य असलेल्या पित्यास मी ओळखू शकलो नाही. त्यांचे हृदय अतिशय निर्मळ होते. त्यात कोणाबद्दलच द्वेषभाव नव्हता. हा ब्राह्मण, हा वैश्य, शूद्र असा भेदभाव त्यांच्या हृदयी कधीच आला नाही. एकदा ते गोदावरीच्या निर्मल जलात स्नान करून येत होते. त्यावेळी देवडीवरील एका यवनाने पान खाऊन त्यांच्या अंगावर तीळ टाकली. परंतु बाबा त्याला काही न म्हणता पुन्हा गोदावरीत स्नान करून आले. त्याच यवनाने पुन्हा एकदा तीळ टाकली. असे 1-2 वेळा नाही तर 108 वेळा घडले. परंतु माझ्या शांत पित्याच्या मुखावर क्रोधाची एक पुसटशी रेषा सुद्धा उमटली नाही. परंतु तो यवन मात्र लज्जेने बाबांच्या चरणांवर नतमस्तक होऊन रडू लागला आणि नम्रपणे क्षमा याचना करू लागला. बाबांनी त्याला प्रेमाने उभे केले आणि म्हणाले, हजरत, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यामुळे मला पवित्र गोदावरीचे 108 वेळा स्नान घडले आणि तेही एकाच दिवशी. तुम्ही धन्य आहात. खरोखरी बाबांच्या सहनशीलतेला परिसीमाच नव्हती. एकदा बाबा ब्रह्मवृंदांबरोबर काशी यात्रेत गेले होते. काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन गंगाजल पात्रात भरून घेऊन ते दक्षिणेतील श्री रामेश्वरच्या दर्शनासाठी निघाले होते. सर्व ब्रह्मवृंदासमवेत श्री रामेश्वरला गंगाजल अर्पण करण्यास जात असताना मार्गात
त्यांना माध्यान्हीच्या कडक उन्हामध्ये एक गाढव तहानेने व्याकुळ होऊन गडबडा लोळत असलेले दिसले आणि ते मरणोन्मुख अवस्थेत होते. बाबांचे अति कोमल हृदय त्या गर्दभास पाहून द्रवले. त्यांनी काही एक विचार न करता इतक्या दुरून वाहून आणलेले गंगाजल त्या तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखी घातले. पोटभर पाणी पिऊन ते गाढव उड्या मारीत निघून गेले. बाबा मात्र अत्यंत समाधानाने घरीच परतले. त्यांना त्या गर्दभाच्या रूपातच श्री रामेश्वरांचे दर्शन झाले होते. बाबांचे निर्मल हृदय, आचार संपन्न जीवन आणि समस्त प्राणीमात्रांवर असलेले निस्सीम प्रेम यामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाने आमच्या घरी श्रीखंडाच्या रूपात येऊन 12 वर्षे सेवा केली होती. मी त्यावेळी लहान होतो. मला त्यांचा लळा लागला होता. आज त्या परमेश्वराच्या आठवणीने नेत्रात अश्रू येतात. एकदा बाबा आपल्या कीर्तनात सांगत होते, प्रत्येकाच्या हृदयी परमेश्वर निवास करतो. त्याला हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र असा भाव नसतो. प्रत्येकाचा आत्मा हा एकसारखाच असतो. कीर्तनाच्या समाप्तीनंतर सर्व श्रोतेगण निघून गेले. त्यावेळी अगदी शेवटच्या ओळीत बसलेला राणू महार बाबांच्या जवळ आला आणि साष्टांग नमस्कार करून म्हणाला, महाराज, सर्वांचा आत्मा एकसारखा असतो का? बाबा म्हणाले, यात काहीच शंका नाही. तुझ्या अंतरी वसणारा आणि माझ्या अंतरंगात वसणारा आत्मा हा एकच आहे. बाबांचे वक्तव्य ऐकल्यावर राणू म्हणाला, महाराज, मी उद्या सायंकाळी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय केला आहे. आपण उभयता पूजा आणि भोजनास यावी अशी प्रार्थना आहे. बाबांनी राणू महाराजच्या घरच्या पूजेचे आणि जेवणाचे आमंत्रण स्वीकारले. ठरल्याप्रमाणे आई बाबा सायंकाळी राणू महाराजकडे जाण्यास निघाले. बाबा दररोज सायंकाळी घरासमोरील प्रशस्त अंगणामध्ये कीर्तन करीत. नित्याप्रमाणे दिवे लागणे होताच श्रोते मंडळी जमू लागली. यावेळी बाबा राणूच्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा सांगत होते. श्रोतेगण आलेले पाहून श्रीखंड्याने बाबांचा कीर्तनकाराचा पोशाख घातला आणि कीर्तनास उभा राहिला. श्रीखंड्याने बाबांचे हुबेहूब रूप घेतले होते. कुत्सित ब्राह्मण बाबा राणू महाराजकडे कसे अन्न ग्रहण करतात ते पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेथे त्यांना बाबा पूजा सांगत असल्याचे दिसले. ते पुन्हा आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांना बाबा कीर्तन करीत असल्याचे दिसले. हे पाहून त्या कुत्सित ब्राह्मणांची शिरे लज्जेने झुकून गेली होती. अशा महान पित्यास मी ओळखू शकलो नाही. एके दिवशी क्रोधाच्या भरात बाबांना नको ते बोललो आणि पत्नी मुलांसह मी काशी क्षेत्री निघून गेलो. आई बाबांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या पांडित्याचा दुराभिमान आडवा आला. आईची आर्तस्वरात केलेली विनवणी सुद्धा त्यावेळी माझ्या कानावर पडली नाही. काळ आपल्या गतीने चालला होता. आई बाबा थकत चालले होते. त्यातच आईच्या असाध्य रोगाने घेरले. त्यावेळी तिने आम्हा सर्वांची भेट घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी थकलेल्या अवस्थेत असून सुद्धा बाबा आम्हाला पैठणास घेऊन जाण्यासाठी काशी क्षेत्री आले. त्यावेळी बाबा मला म्हणाले होते, हरी, तुझ्या आईचे काही सांगता येत नाही बरं. तिची तुम्हा सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहे. मी तुम्हास नेण्यासाठी आलो आहे. त्यावेळी माझा अहंकार कुचंबळून आला. मी म्हटले, बाबा, मी पैठणला येईन, परंतु माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट अशी की तुम्ही कीर्तन प्रवचन करायचे नाही आणि दुसरी परान्न घ्यायचे नाही. बाबा म्हणाले, अरे हरी, तू घरी येणार असतील तर मला सर्व अटी मान्य आहे. खरोखरी माझ्या पहिल्या अटीने बाबांचा जनसंपर्क तुटणार होता, परंतु त्यांनी माझ्या आईच्या इच्छापूर्तीसाठी ही अट मान्य केली होती. आता मला माझाच राग येतो आहे. त्यावेळी मी जन्मदात्या व्युत्पन्न पित्याशी कसा निर्दयतेने वागलो होतो. बाबांबरोबर आम्ही यथासमयी पैठणला येऊन पोहोचलो. घनश्याम आणि प्रल्हाद धावतच घरात जाऊन आजीला बिलगले. सर्वजण घरात आले. मी आणि सत्यभामाने आईला नमस्कार केला. तिने मोठ्या प्रेमाने आम्हा उभयतांना जवळ बसून घेतले आणि पाठीवरून मायेचा
हात फिरविला. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, "हरी, देवघरातून गंगाजल घेऊन ये. आईला भेटावयास गोदाताई आणि तिचे यजमान तसेच पुत्र मुक्तेश्वर 8 दिवसापूर्वीच आले होते." गोदाताई म्हणाली, "अरे हरी, गेल्या काही दिवसात आईने अन्न वर्ज्य केले आहे. तिला काही खाणे जातच नाही. तिचे डोळे तुमच्या येण्याकडे लागून राहिले होते. तुम्हाला पाहून तिला किती आनंद झाला आहे बघ. मी देवघरातून गंगाजलाची झारी घेऊन आलो आणि आईजवळ बसलो. तिने अत्यंत प्रेमाने आपल्या थरथरत्या हाताने माझ्या डोक्यावरून आणि गालावरून हात फिरविला. तिने सर्वांना जवळ बसण्यास सांगितले. बाबासह आम्ही तिच्या सभोवार बसलो. ती अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली, "हरी, माझ्या मुखात गंगाजल घाल." तिने बाबांचा हात आपल्या हाती घेतला आणि स्मितपूर्ण चेहऱ्याने सर्वांकडे पाहिले आणि मान टाकली. तिच्या मुखावर एक अनामिक समाधान विलसत होते. त्या दुःखद घटनेनंतर आजच्या दुःखद प्रसंगाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. घरी परतण्यापूर्वी मनोमनी निश्चय केला की बाबांनी दर्शविलेल्या मार्गानेच जावयाचे आणि त्यांच्या आध्यात्मिक रचनेचा सर्व जनसमुदायात प्रचार करायचा, प्रसार करायचा आणि आपल्या शुष्क ज्ञानाला भक्तीची सुंदरशी झालर लावावी. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.